वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। महिला आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। लालबागमध्ये ठाकरेंच्या सेनेनं रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलंय। बाई, तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला, त्यांच्यावर तू बेईमान होऊ शकते, तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहेस हे दाखवून दिलंयस। आपण महिला असेल तर याआधी देखील अनेक महिला आयोगांकडे केसेस केल्यात, पण त्याचं कुठेही काही झालं नाही असं आज समोर येतंय। हो, तेच आमच्या सुषमा अंधारेंनी सांगितलं, मेकअप करण्यात तिला किती वेळ जातो, बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिथं वेळ जातो। खुर्चीत फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी मिरवण्यासाठी त्या बाईनी खुर्चीत बसले, पण खुर्चीला अपेक्षित काम की ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेलं असूनही केलं नाही, आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही, मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा। कारण हा महाराष्ट्र आहे, हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे, हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे। त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत। पण ही बाई थिल्लर आहे, ही बाई चिल्लर आहे, ती दुसऱ्यांना बोलते। त्यामुळे मला असं वाटतं, अशा थिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे। आम्ही महिला आहोत आणि तुमचा आदर करतो, म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो, पण मग वैष्णवीचं बाळ, 10 महिन्याचं बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत नव्हते, तो चव्हाण तुमचा कोण लागतो? तो चव्हाण तुमचा कोण लागतो? त्याला का वाचवताय? आणि ही चिल्लर बाई, ही थिल्लर बाई, ही थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवानी बाहेर येते। मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय? महिला आयोगाची तू अध्यक्ष आहेस, तर तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय काय? आज सगळे प्रश्न अजित पवारांना पण विचारतायत, पण त्याच्यापेक्षा हिची जास्त जबाबदारी आहे। ही थिल्लर आणि चिल्लर बाई एवढ्या छावा संघटनेचे लोक तिला विचारत असताना, इतर लोक विचारत असताना ती सांगते हे चिल्लर प्रश्न मी घेणार नाही, म्हणून असल्या थिल्लर बाईला पहिलं खुर्चीवरनं हटवा। तुम्ही हट्टवादी किती असलात तरी महाराष्ट्र थुकतोय तुमच्या ह्या कारकिर्दीवर, तुमची कारकीर्द थुकण्यालायक केली आहे तुम्ही। त्यामुळे मला असं वाटतं, नुसतं दुसऱ्या रुपालीनी जे काम केलं धाडसानी, त्या रुपालीचं कौतुक आहे, ठोंबरेचं। तिने बाळ आणून त्या आजी आजोबांच्या सुपोर्द केलं आणि ही सांगते ती माझ्यावर जळते। अगं चिल्लर थिल्लर बाई, फक्त मेकअप लावून ह्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर। महाराष्ट्र तुझ्याकडे काम मागताय, महिला न्याय मागतायत, ते न्याय द्यायचा सोडून नको ते चिल्लर थिल्लर साली। छळ होत आहेत, मात्र हा छळाचा प्रकार म्हणजे महिलांवरती होत असलेले अत्याचार आता हे कुठेतरी दर दिवशी 32चा आकडा समोर येत आहे।